महापालिका आयुक्त सौरभराव यांनी केली शहरातील विविध प्रकल्पांची पाहणी। ठाणे महापालिकेच्या सर्व विभागांच्या कामकाजाची माहिती घेतल्यानंतर महापालिका आयुक्त सौरभराव यांनी महापालिका क्षेत्रातील प्रकल्पांच्या पाहणीस सोमवारपासून सुरुवात केली। या पाहणी दौऱ्यात आयुक्तांनी सी.डी. देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेसही भेट दिली। ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेली विविध विकास कामे सुरू आहेत त्यांची पाहणी, तसेच भविष्यामध्ये शहराच्या दृष्टीने जे नियोजित प्रकल्प सुरू होणार आहेत त्याची माहिती घेणे हे या दौऱ्याचे प्रयोजन आहे। शहरातील वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेऊन त्यावर काय उपाय करता येतील याची माहिती घेणे हाही या पाहणी दौऱ्याचा उद्देश असल्याचे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले। सोमवारी सायंकाळी झालेल्या या पाहणी दौऱ्यास आनंदनगर कोपरी येथून सुरुवात झाली। ठाण्याचे प्रवेशद्वार सुशोभीकरण योजनेतील दीपस्तंभ यांची आयुक्तांनी पाहणी केली। त्यानंतर ठाणे पूर्व सॅटिस योजनेअंतर्गत सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाची माहिती घेतली। ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या भुयारी मार्गाची पाहणी केल्यावर आयुक्तांनी पूर्व द्रुतगती मार्गालगत तयार करण्यात आलेल्या उद्यानास भेट दिली। त्यानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाला भेट दिली। 3 हात नाक्यावरील वाहनांचा होणारा खोळंबा हा ठाणेकरांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे, त्यावर तोडगा काढण्यासाठी दीर्घकालीन उपायांबाबत विचार सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। त्यानंतर आयुक्तांनी रायलादेवी तलावाच्या MMRD मार्फत सुरू असलेल्या कामाची माहिती घेतली। किसननगर येथील मीनाताई ठाकरे प्रसूतिगृहाची पाहणी, किसननगर येथील क्लस्टर योजनेतील कामांच्या प्रगतीचा आढावा, वर्तकनगरमधील सी.डी. देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेला भेट देऊन आयुक्तांनी तेथील कामकाजाची पाहणी केली। उपवन येथील घाट कारंजे यांची पाहणी केल्यानंतर आयुक्तांनी डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाला भेट दिली। तेथील सुविधा आणि व्यवस्था यांची त्यांनी पाहणी केली।